दर्शकों नमो बुद्धाय, जय भीम। मैं हूं सदाशिव गच्छिया, आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी। दर्शकों, मैत्री संवाद इस प्रोग्राम में आज मिलने जा रहा है महाराष्ट्र के क्रीड़ा मंत्री आदरणीय संजय जी बनसोडे साहब से, जो उदगीर के विधायक हैं, और उनसे खास बातचीत करते हैं मैत्री संवाद में। जय भीम साहब। सर्वप्रथम मी नमो बुद्धाय, सर्वांना जय भीम। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 राखीव मतदारसंघ आहेत आणि त्या 5 पैकी भारतीय जनता पार्टीने सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये एक बौद्ध व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि गेल्या वेळेसही ते 5 वर्ष खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं एक मनमिळावू स्वभाव, एक दिलदार व्यक्तिमत्वाचा स्वभाव, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्या व्यक्तीचं संबंध जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणची ओळख आहे। पण ही निवडणूक नरेंद्र मोदी साहेब विरुद्ध राहुल गांधी आहे आणि लोकांनी ठरवलंय की कसल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी करायचं आहे असं लोकांनी ठरवलंय। म्हणून जी आपकी बार 400 पार जो नारा भारतीय जनता पार्टीचा नाही तर ती लोकातून आलेल्या लोकांचा आवाज आहे। लोक म्हणतायत स्वतःहून की आपकी बार 400 पार। जे गेली 10 वर्ष नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं या देशाला एक विकासाची गती निर्माण केलेली आहे, या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचं काम केलेलं आहे, सर्व जाती धर्माला घेऊन चालण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। त्यांचं जे वाक्य आहे की सबका साथ सबका विश्वास, सबका विश्वास सबका प्रयास, हे जे वाक्य आहे त्याच पद्धतीनं ते त्या ठिकाणी काम करत आहेत। आणि 22 जानेवारीला ज्यावेळेस राम मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला, त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये त्यांनी एक संकल्प व्यक्त केला की आता आपल्याला देवाकडून देशाकडे जायचं आहे, रामाकडून राष्ट्राकडे जायचं आहे। आणि हे जो संकल्प आहे तो संकल्प काय तर सर्व समाज घटकाला घेऊन ह्या भारताला एक विकसित भारत करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते तिसऱ्यांदा जनता, भारतातली जनता त्यांना पंतप्रधान करणार आहे। जी बनसोडे साहब, 2 चरण के चुनाव लोकसभा के अभी समाप्त हुए, तीसरा चरण का अभी मतदान यहाँ पे होने जा रहा है, तो लोगों का रिस्पॉन्स कैसा है? मी खरं तर आपल्या चॅनलच्या मार्फत महाराष्ट्रातील सर्व जनतेला जे तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या मतदारांना मी नम्र आव्हान करतो की लोकशाहीमध्ये आपण राजे आहात आणि जास्तीत जास्त 80 ते 90% मतदान करावं अशी नम्र विनंती आपल्या चॅनलच्या मार्फत मी सर्व जनतेला या ठिकाणी करतो। कारण गेल्या 2 टप्प्यामध्ये खूप कमी मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि लोकशाहीमध्ये राजा निवडायचा असतो लोकशाही पद्धतीनं, आणि म्हणून तो बहुमतानं त्या ठिकाणी निवडला जावा अशी एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी अपेक्षा त्या ठिकाणची आहे। जी सर, 400 पार की बात की है, 400 से ज़्यादा भी बोल सकते थे, 400 ही क्यों? हे बघा, मी आत्ता म्हणालोप्रमाणे की हे काय भारतीय जनता पार्टीने दिलेला नारा नाही, हे काय महायुतीनं दिलेला नारा नाही, हा जनतेचा आवाज आहे। अगोदर 303 सीट होत्या भारतीय जनता पार्टीच्या, आता त्या लोकच म्हणतायत की एवढं चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, एक विकसित भारत जी की 7व्या क्रमांकावरून अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि भारत महासत्ता जर करायचा असेल तर नरेंद्र मोदी साहेबाशिवाय देशात पर्याय नाही, आणि म्हणून लोकांनी आवाज दिला 400 पार, आपकी बार 400 पार, आपकी बार मोदी सरकार, ही जनतेचा नारा है। जी सर, अभी 2024 में यहाँ का संविधान खत्म हो जाएगा ऐसी लोगों में चर्चा है, इस बारे में क्या कहेंगे आप? लोकांमध्ये अजिबात चर्चा नाही। निवडणुका आल्या की मी सुद्धा अगोदर विरोधी पक्षामध्ये काम करत होतो, आम्हाला वरून आदेश यायचे, पॉईंट्स यायचे आणि असं बोला असं बोललं जायचं की निवडणुका आल्या की संविधान त्यांना आठवतं, निवडणुका आल्या की लोकशाही धोक्यात आली असं त्यांना त्या ठिकाणी सुचतं। पण या देशातलं संविधान जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणताही मायचा लाल या देशाचा संविधान बदलू शकणार नाही, हे आवर्जून आपल्या चॅनलच्या मार्फत मी ठामपणे जनतेला सांगतो। आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा चंद्रपूरच्या सभेमध्ये किंवा अनेक सभेमध्ये या संविधानाच्या वरच मी त्या ठिकाणी चालतो आणि मला गीता कुराणपेक्षा या देशाचं संविधान पवित्र आहे असं अनेक वेळेस
त्यांच्या भाषणातून त्यांच्या वाक्यातून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून लोकशाही मजबूत करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि हे जे विरोधी पक्षवाले हे जनता म्हणत नाही, जनतेला कळलेलं आहे की संविधान धोक्यात आहे, संविधान बदलणार आहे म्हणलं की निवडणुका जवळ आल्या असं या ठिकाणी समजायचं. पण संविधान मजबूत करण्याचं काम या देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत. सर 2024 में बीजेपी सत्ता पर आती है तो ये हिंदू राष्ट्र घोषित किया जाएगा, ऐसी भी चर्चा है, इस बारे में क्या कहेंगे आप? हे बघा, आपण सातत्यानं ह्या भारताला हिंदुस्थान म्हणतो, पण हा भारत देश असा एक आहे की इथं सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं त्या ठिकाणी राहत आहेत. आज नरेंद्र मोदी साहेब जे ह्या स्कीम जे गोरगरिबांना देतात ते सर्व जाती धर्म घटकांना त्या ठिकाणी पोहोचतात. आणि त्यांनी सांगितलं की राम मंदिर ज्या दिवशी लोकार्पण झाला त्या दिवशीच त्यांनी सांगितलं की मी 5 एकरमध्ये भव्य दिव्य अल्पसंख्याक समाजासाठी मस्जिदसुद्धा त्या ठिकाणी उभा करणार आहे. आणि म्हणून या भारतातल्या सर्व जनतेने त्यांच्या मनामध्ये कुठलीही भावना शंकेची त्या ठिकाणी घेऊन येत सर्वाला सुरक्षा देण्याचं काम हे महायुतीचं सरकार त्या ठिकाणी देईल असा विश्वाससुद्धा या ठिकाणी तुम्हाला देतो. सर उदगीर के लिए आप विधायक बोलकर आप किस तरह से काम किया है? सर तुम्ही माझी मुलाखत घेण्यापेक्षा तुम्ही जनतेची ती मुलाखत घेतली पाहिजे की उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 4.5 वर्षे 3-3.5 हजार कोटी रुपये आणून ह्या उदगीर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकसेवक म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं आहे. ते माझं कर्तव्य होतं. पण मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेला विचारलं त्यात अधिक बरं राहील एवढंच या प्रसंगी बोलतो. आपण या ठिकाणी आलात, माझी मुलाखत घेतलात, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आपण लोगों से क्या अपील करेंगे आप? मी लोकाला जनतेला एवढंच अपील करतो की आपला देश महासत्तेकडे घेऊन जायचं आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन आपल्याला त्या ठिकाणी करायचं स्वप्न नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातसुद्धा आमचंसुद्धा कर्तव्य आहे. मी राज्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम करतो आहे. $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था आम्हाला महाराष्ट्राची सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला सुधाकर सरंगारे साहेबांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणचं मत आहे. आपलं अमूल्य मत आपण कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमतानं सुधाकर सरंगारे साहेबांना विजयी करावं आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करावं. धन्यवाद. तो दर्शकों, ये थे संजय जी बंसोड़ जो महाराष्ट्र राज्य के क्रीड़ा मंत्री हैं. आने वाले दिनों में संजय जी बंसोड़ के माध्यम से ऐसा ही समाज का कार्य हो, ऐसा ही देश हित में काम हो, ऐसे उनके प्रति मैं मंगल कामना जताता हूं. और समय को देखते हुए मैं मेरी बातों को यहाँ पर विराम देता हूं. नमो बुद्धाय, जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.